आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांच्याकडून अनोळखी बेवारस प्रेताबाबतचे जाहीर आवाहन. खंडाळा तालुक्यातील पळशी गावचे हद्दीत सिद्धेश्वर ट्रेडर्स दुकानाचे उत्तर बाजूस नीरा देवधर कॅनॉलमध्ये दिनांक 8/3/2026 रोजी सकाळी 10:30 सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचे बेवारस प्रेत सडलेल्या आणि फुगलेल्या स्थितीत मिळून आले. सदर बाबत दिनांक 8/3/2026 रोजी शिरवळ पोलीस ठाणे अकस्मात मयत रजिस्टर नंबर 17/2026 BNSS कलम 194 प्रमाणे अकस्मात मयत दाखल करण्यात येऊन बेवारस मयताचा पोस्टमॉर्टम पंचनामा करण्यात आला असून मिळालेल्या बेवारस प्रेताचे वर्णन खालील प्रमाणे आहे. प्रेत चेहरा ओळखू न येणारे, वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, उंची अंदाजे 5 ते 5.25 फूट, रंग काळसर, अंगावरील कपड्याचे वर्णन शर्ट निळा, लाल रंगाचा मोठ्या चेक्सचा, त्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये स्पार्क असे लिहिलेले, शर्टच्या आतमध्ये घातलेले नारंगी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट, त्यावर समोरील बाजूस मुव्हिंग फॉरवर्ड ब्रोकिंग NYC, काळ्या रंगाची पॅन्ट नाईट पॅन्ट, अंडरवेअर विटकरी रंगाची, त्यावर इंग्रजीत बिग बॉस लिहिलेले, सॉक्स दोन्ही पायांमध्ये सॉक्स, त्यावर इंग्रजीमध्ये एडिडास असे लिहिलेले, त्यामधील डाव्या पायातील सॉक्स फाटलेला, उजव्या हातावर फणा काढलेले नागाचे चिन्ह गोंदलेले आहे. वरील बेवारस मयताचे माननीय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ यांनी पोस्टमॉर्टम केले. त्यानंतर त्यांच्याकडून प्राप्त अहवालाप्रमाणे बेवारस मयताच्या डाव्या डोळ्याच्या भुवयाच्या वर कपाळावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने आणि डाव्या डोळ्याच्या डाव्या कानाच्या मध्ये कोणत्या तरी कठीण आणि बोथट हत्याराने मारहाण करून कवटीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. सदर अहवालावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात ठिकाणी अज्ञात हत्याराने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नीरा देवधर कॅनॉलमध्ये फेकून दिले. म्हणून वगैरे मजकुराचे तक्रारीवरून शिरवळ पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 83/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1)(3)(5) प्रमाणे दिनांक 11/3/2026 रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण आणि श्री यशवंत नलवडे, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवसित हे करत असून तपासकरिता महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार यांनी 4 तपास पथके तयार करून अनोळखी मयताची ओळख पटवणे तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेणे चालू आहे. जय हिंद. मी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, शिरवळ पोलीस स्टेशन सातारा. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 रोजी नीरा देवधर या कॅनॉलमध्ये पुरुष जातीचे प्रेत पाण्यामध्ये वाहत आलेले मिळून आले. सदरचे प्रेत पाण्यामध्ये भिजलेले व कुजलेले असल्यामुळे त्याच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही. या प्रेताचे वर्णन खालीलप्रमाणे. सदरचे प्रेत हे अंदाजे 35 ते 40 वर्षाचे असून त्याची उंची 5.3 फूट आहे. रंग काळसर, अंगावरील कपड्याचे वर्णन शर्ट निळा व लाल रंगाचा मोठ्या चेक्सचा शर्ट आहे. त्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये स्पार्क असे लिहिलेले आहे. शर्टाच्या आतमध्ये नारंगी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट असून ज्यावर मुव्हिंग फॉरवर्ड बुक इन NYC पॅन्ट काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. अंडरवेअर विटकर रंगाची असून त्यामध्ये इंग्रजी बिग बॉस असे लिहिलेले आहे. दोन्ही पायामध्ये पांढऱ्या रंगाचे आदिदासचे सॉक्स आहेत. त्यापैकी डाव्या पायातील सॉक्स हा फाटलेला आहे. त्याचे उजव्या हातावर नागाचा फणा काढलेले गोंदवलेले आहे. सदरचे प्रेत ज्या ठिकाणी कॅनॉलमध्ये मिळाले त्याच्यापासून काही अंतरावर काळ्या रंगाचे कॅम्पस कंपनीचे 7 नंबरचे स्पोर्ट्स शूज ज्यास लाल रंगाची पट्टी पाठीमागील बाजूस आहे. या पुरुष प्रेताबद्दल कुठे मिसिंग दाखल असल्यास किंवा या वर्णनाची कोणतीही व्यक्ती
व्यक्तीचे कोणी नातेवाईक, शेजारी किंवा कामगार यांच्याकडे काही माहिती असल्यास किंवा काही घातपाताचा प्रकार असल्यास कृपया आपण शिरवळ पोलीस स्टेशनशी 9588609911 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवले जाईल. आपली माहिती कोणासही देण्यात येणार नाही याबाबत आम्ही हमी देत आहोत. कृपया आपण तात्काळ संपर्क साधावा. याबाबतचे फोटो आणि इतर माहिती आम्ही यासोबत आपणास देत आहोत. जय हिंद. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.